एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पोस्ट डबल क्रोशे स्टिचेस आणि बॅक पोस्ट डबल क्रोशे स्टिचेस हे कसे बनवायचे असतात आणि याचे युजेस काय असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल शिकत आहोत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फ्रंट पोस्ट डबल क्रोशे कसे बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी एक डबल क्रोशे स्टिचेसचा असा एक रो इथे बनवून घेतला आहे. आता याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे की फ्रंट पोस्ट डबल क्रोशे कसे बनवायचे आहेत. तर बघा, सगळ्यात आधी आपण यार्न ओव्हर करायचं आहे. यार्न ओव्हर करून आपण जसं डबल क्रोशे बनवतो तसंच पुढचं डबल क्रोशे बनवायचं आहे, पण फ्रंट पोस्टमध्ये कसं बनवायचं आहे बघा. तर आता आपल्या इथपर्यंत मी समजा डबल क्रोशे बनवलेले आहेत बघा या स्टिचमध्ये. तर आता मला ह्या पुढच्या स्टिचमध्ये डबल क्रोशे बनवायचं आहे, पण आपल्याला इथे फ्रंट पोस्ट वर्क करायचं आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, हा जो डबल क्रोशे आहे माझा, हा बघा, हा जो डबल क्रोशे आहे याच्यामध्ये मी काय करणार आहे, यार्न ओव्हर केलं आणि इथून हुक इन्सर्ट करेल आणि इथून बाहेर काढेल. बघा, हा जो आपला स्टिच आहे हा डबल क्रोशे, याच्यातून मी इथून हुक काढून अशी इन्सर्ट करेल आणि यार्न ओव्हर करून परत इथूनच बाहेर काढेल. आता आपले 3 लूप्स जसे डबल क्रोशेसाठी आपल्या स्टिचवर हुकवर असतात तसेच इथे आलेत. आता यार्न ओव्हर करायचं आणि पहिल्या दोघांमधून हुक बाहेर काढायची, परत यार्न ओव्हर करायचं आणि दुसऱ्या दोघांमधून हुक बाहेर काढायची. तर इथे आपला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे स्टिच रेडी झाला आहे. परत बघा, आपण काय केलं आहे, यार्न ओव्हर करायचं. आता या स्टिचभोवती मला फ्रंट पोस्ट बनवायचं आहे. तर काय करणार, आपण इथून हुक इन्सर्ट करायची आणि इथून बाहेर काढायची. हा जो स्टिच आहे हा, याच्या अशी आर पार आपण हुक काढायची आहे. या हुकमध्ये घेऊन परत इथून बाहेर काढायचं. आता डबल क्रोशेसाठी असतात तसे 3 लूप्स आपल्या हुकवर आहेत. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून काढायचं, यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून काढायचं. तर इथे आपला हा दुसरा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे स्टिच रेडी आहे. परत बघा, यार्न ओव्हर, हुक इथून घालून इकडे काढायची, परत यार्न ओव्हर करून काढायचं. 3 लूप्स आपल्या हुकवर आहेत. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून. तर बघा, इथे आपला जो स्टिच आहे तो असा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे म्हणून इथे बनला. आता हे आपले नॉर्मल डबल क्रोशे स्टिचेस आहेत. तर हे आपले असे एका लेवलमध्ये किंवा असे प्लेन दिसतात आणि तेच जर आपण फ्रंट पोस्ट डबल क्रोशे बनवले तर हे असे थोडे उठून दिसतात किंवा असे वरती आलेले स्टिचेस दिसतात. तर बघा, मी तुम्हाला हा रो पूर्ण बनवून दाखवते म्हणजे आपल्याला डिफरन्स दिसेल. तर इथे बघा, मी हा पूर्ण रो बनवून रेडी केला आहे. तर आता तुम्हाला इथे फरक समजेल. इथे स्टार्टिंगला मी नॉर्मल डबल क्रोशे बनवले होते, त्याच्यानंतर हे इतके माझ्या या थंबपासून या थंबपर्यंतचे हे जे स्टिचेस आहेत हे मी फ्रंट पोस्टमध्ये बनवलेत. तर बघा, हे थोडे यांनी आपल्या वर्कला टेक्स्चर येतं. तर जिथे आपल्याला टेक्स्चर हवं असेल, थोडं उठावदार हवं असेल, आता तुम्ही बघितलं असेल की ब्रेड्स वगैरे ज्या असतात क्रोशेमध्ये त्या खूप सुंदर दिसतात आणि त्यांनी एक वेगळंच टेक्स्चर आपल्या वर्कला येतं. तर ते पण मी अजून पुढे शिकवणार आहे. ब्रेड्स हे अतिशय सुंदर एक क्रोशेमधलं एक पॅटर्न्स असतात, त्याच्यानी म्हणजे त्यांनी आपण खूपच एक वेगळा लूक आपल्या वर्कला आणि एक ॲडव्हान्स लूक आपल्या जो वर्क आहे किंवा जो प्रोजेक्ट आहे त्याला देऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला हे फ्रंट पोस्ट डबल क्रोशे यूज करायचे असतात. तर बघा, इथे आपल्याला समजेल की इथून जे फ्रंट पोस्ट आहेत हे आपले वरती आलेले दिसतात, म्हणजेच त्यांना एक वेगळं टेक्स्चर दिसतं. आणि पुढे परत मी हे नॉर्मल आपले डबल क्रोशे बनवलेले आहेत आणि सुरुवाती आपण तर ते थोडे प्लेन आणि वेगळे दिसतात. बघा, हे थोडे उठून दिसतात. तर हे आपले आज आपण आता फ्रंट पोस्ट डबल क्रोशे स्टिचेस इथे शिकलो आहे. तर येणाऱ्या पुढील काही व्हिडिओजमध्ये मी ॲडव्हान्स क्रोशे जेव्हा शिकवायला घेईल त्याच्यामध्ये आपण ब्रेड्स आणि असे अजून छान छान व्हिडिओज किंवा छान छान प्रोजेक्ट्स जे थोडे ॲडव्हान्स लेवलचे आहेत ते आपण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आले पाहिजेत. तर बघा, आय होप की तुम्हाला आता हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता आपण बॅक पोस्ट डबल क्रोशे स्टिच शिकणार आहोत. तर बघा, आता नेक्स्ट आपण बॅक पोस्ट डबल क्रोशे स्टिच इथे शिकणार आहोत. त्याच्यासाठी पण मी एक आपला जो रो आहे तो आपल्या नॉर्मल डबल क्रोशे स्टिचेसचा बनवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण बॅक पोस्ट डबल क्रोशे कसं बनवायचे बघा. जसं आपण आधी केलं तसंच यार्न ओव्हर करायचं आहे, मात्र इथे काय करायचं बघा, बॅक पोस्ट म्हणजे बॅक म्हणजे मागे, तर बॅक साईडने आपल्याला वर्क करायचं आहे. तर काय करायचं आहे, आपली जी हुक आहे यार्न ओव्हर केल्यावर आपण अशी मागे इन्सर्ट करायची आहे आणि ज्या आता ह्या स्टिचवर मला बॅक पोस्ट करायचं आहे बघा,
या स्टिचवर मला बॅक पोस्ट करायचं आहे. तर मी काय करणार आहे, मागे जायचे वर्कच्या आणि इथून हुक इन्सर्ट करायची आणि परत इकडून काढायची आणि नंतर आपण यार्न ओव्हर करून आपले जे डबल क्रोशेसाठी असतात तसे आपले 3 लूप्स आपल्या हुकवर आहेत. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून आणि यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून आपण वर्क करायचं आहे. म्हणजे आपला इथे हा बॅक पोस्ट डबल क्रोशे बघा याच्याभोवती बनलेला आहे. परत बघा आपण बॅक पोस्टसाठी काय करायचं, बॅक म्हणजे नावातच आलं आहे, बॅक पोस्ट म्हणजे मागच्या बाजूनी, फ्रंट पोस्ट म्हणजे समोरच्या बाजूनी. तर आता फ्रंट पोस्ट आपण शिकलो, आता बॅक पोस्टसाठी बघा यार्न ओव्हर करायचं आहे. आता ह्या नेक्स्ट स्टिचभोवती आपल्याला बॅक पोस्ट करायचं आहे. तर काय करणार आहे, आपण हुक आपली मागच्या बाजूने घेऊन जायची आहे आणि ज्या स्टिचभोवती आपल्याला वर्क करायचं आहे तिथून आपण हुक काढायची आणि या बाजूला परत इन्सर्ट करायची. आता इथून यार्न ओव्हर करून काढून घ्यायचं आहे. आपल्याकडे आता 1 2 3 लूप्स आपल्या हुकवर आहेत. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून. तर बघा असं आपला हा बॅक पोस्ट इथे बनत आहे. परत बघा यार्न ओव्हर करायचं आहे. आता या तिसऱ्या स्टिचभोवती मला बॅक पोस्ट डबल क्रोशे बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, मागच्या बाजूने हुक इथे समोर आणायची आणि या स्टिचच्या अशी बाहेरून आपण हुक काढायची, परत यार्न ओव्हर करायचं आहे. आता आपल्या हुकवर हे 3 लूप्स आहेत. यार्न ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यार्न ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून. तर बघा इथे आपला हा बॅक पोस्ट डबल क्रोशे जो आहे तो असा दिसत आहे. तर मागच्या बाजूने हा स्टिच आपला असा दिसत आहे बघा. तर हा पूर्ण रो मी एक तुम्हाला बनवून दाखवते आणि नंतर एक्सप्लेन करते. हे बघा मी हा दुसरा रो इथे बनवून रेडी केला. याच्यामध्ये मी मध्ये आता हे सुरुवातीला आपले नॉर्मल डबल क्रोशे आहेत आणि शेवटी पण हे 2 नॉर्मल डबल क्रोशे स्टिचेस आहेत आणि हे जे मधलं वर्क आहे हे आपण बॅक पोस्ट डबल क्रोशेमध्ये केलेलं आहे. तर ते आपलं असं दिसतं आहे बघा. 3D इफेक्ट जिथे आपल्याला द्यायचं असतो वर्कला तिथे आपण बॅक पोस्ट आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशेचं वर्क करायचं असतं. जिथे टेक्स्चर ॲड करायचं आहे, जिथे आपल्याला 3D इफेक्ट द्यायचा आहे बघा, अतिशय सुंदर दिसतं. थोडं प्रॅक्टिसनी आपल्याला हे येऊन जाईल कारण याच्यामध्ये डबल क्रोशेस बनवलेले असतात. फक्त आपण कुठे लक्ष ठेवायचं आहे की आपल्या वर्क जो स्टिच आहे त्याच्या भोवती वर्क करायचं असतं. तर हे आपलं बॅक पोस्ट जो आहे तो असा दिसत आहे बघा. हे समोरून असं दिसतं आणि मागच्या बाजूने हे वर्क आपलं असं दिसतं. तर या बॅक पोस्टनी पण आपण एक 3D इफेक्ट आणि थोडं टेक्स्चर आपल्या वर्कमध्ये ॲड करायचं असतं. तर बघा आजच्या एपिसोडमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे फ्रंट पोस्ट डबल क्रोशे स्टिच आणि बॅक पोस्ट डबल क्रोशे स्टिच हे 2 स्टिचेस शिकलो आहे. याचे युजेस पण मी तुम्हाला सांगितलेत, पण अजून डिटेलमध्ये मी जेव्हा एक मोठा प्रोजेक्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये घेऊन येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे बॅक पोस्ट आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशे कसे यूज करायचे हे दाखवेल. तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. जर हेल्पफुल वाटला व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ लाईक करा, एक कमेंट नक्की करून जा. जर काही अवघड वाटत असेल तर प्लीज तिथे कमेंट करा. मी तुमचा कमेंटमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेल. मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचते, हे आजवर तुमच्या लक्षात आलंच असेल. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी असेच थोडे हेल्पफुल व्हिडिओज, नवीन स्टिचेस, छोटे छोटे व्हिडिओज किंवा छोटे छोटे प्रोजेक्ट, थोडे मोठे प्रोजेक्ट्स अजून आपल्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणारच आहेत. तर असं एकदम बिगिनर फ्रेंडली जे माझं चॅनल आहे तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि जर नोटिफिकेशन बेल आयकॉन जर तुम्ही अजून प्रेस केला नसेल तर प्लीज प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते सगळ्यात आधी मिळेल. म्हणजे तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि म्हणजेच तुम्ही लवकरात लवकर क्रोशे शिकू शकाल. तर चला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला खूप हेल्पफुल वाटला असेल. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.